नमस्कार मंडळी, वेलकम टू माय अनदर ब्लॉग. तयारी बघून तुम्हा सगळ्यांना कळलंच असेल की आम्ही गावी जातोय. तर चला सुरुवात करू. तर स्वागत आहे तुमचं मे महिन्यातील कोकण पार्ट 1 मध्ये. आम्ही आमचा प्रवास सुरू केलेला होता. आम्ही इथून डायरेक्ट ओला केली होती आणि आमची बस होती 8 वाजता सायनवरून. 7 वाजले तरी आम्ही आमच्या इथेच होतो. माझीवडा घोडबंदर म्हटलं की ट्रॅफिक हे आलंच. मी तर खूप एक्सायटेड होते कारण खूप टायमानंतर आम्ही गावी जाणार होतो. बरोबर 7:50 झाले होते आणि तरी सुद्धा आम्ही पोचलो नव्हतो. मी वाट बघत होते की कधी आम्ही सायनला पोचतोय आणि कधी मी लक्झरीत बसते. आणि फायनली इतकी वाट बघून मी लक्झरीमध्ये बसली. पुढे मी आणि माझी आई जात होतो बिकॉज माझी बहीण मागून येणार होती. त्यानंतर बरोबर 1:45ला गाडी जेवणासाठी थांबली. आम्ही खाऊन वगैरे घेतलं आणि त्यानंतर झोपलो आणि आम्ही कोकणात पोचलो होतो. हा सकाळचा व्ह्यू बघा, धुके बघा, किती छान आहे. 7 वाजले होते तरी सुद्धा आम्ही असुरड्यातच होतो. ॲक्च्युली आमची गाडी खूप लेट झाली होती. आमचा प्रवास खूप छान झाला होता. AC गाडी होती त्यामुळे गरमी वगैरे असं काही जाणवलं नाही. मॉर्निंग व्ह्यू बघा. साखरपात्यात आम्हाला बरोबर 8 वाजले होते. मी कधी गावी पोचते, माझ्या घरी जाते असं मला झालेलं. आणि आमची गाडी पण त्यामध्ये इतकी लेट होती की काय सांगू. आम्ही बसमध्येच कंटाळलो होतो की कधी आम्ही आमच्या घरी पोचतोय. आणि शेवटी 12 तास प्रवास करून मी माझ्या गावी पोचली. सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. मे महिन्यातील कोकण पार्ट 2 मध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.